आज आमचा सगळ्यांचाच उपवास होता, म्हणून मग सकाळी सकाळी म्हणजे लवकरच आई बाबा समाल्यावर जायच्या अगोदरच मी खिचडी बनवलेली, कारण कशी रोज चहा बिस्किट किंवा चहा चपाती वगैरे खाऊन जातात, काम करत असल्याबरोबर काहीतरी खाल्लेलं असलं की मग बरं वाटतं. तर मग त्यासाठीच मी नुसती बटाट्याची तिखट अशी खिचडी बनवलेली आणि मुलांना मग चपात्या बनवून तीच भाजी म्हणून दिलेली त्यांच्यासाठी. असं तर बघा दुपारनंतर मग अशी साबुदाण्याची मस्त अशी खीर बनवलेली. याचंच समर्थन समोर नैवेद्य दाखवला आणि आई बाबा पण इतक्यात मळ्यावरून आलेली, म्हणून त्यांना पण गरम गरम अशी खीर देऊन दिली. मस्त अशी आम्ही पण एन्जॉय केली. म्हणजे कसा दुपारी पावसातून आल्यानंतर गरम गरम खीर आणि सकाळी जायच्या अगोदर खिचडी वगैरे खाली ना की म्हणजे इतकं काय वाटत नाही, जास्त नाही पण थोडं पण पाहिजेच असतं. तर बघा त्यानंतर इथे संध्याकाळची वेळ होती. काव्या शाळेतून आलेली आणि म्हणजे आमचा उपवास असला ना की मग त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी पाहिजे असतं आणि पास्ता मॅगी ही तर मुलांची आवडतीच असते. तसं पण मी जास्त करून हे काय देत नाही, पण आता घेऊनच आलेली म्हणून म्हटलं मग देते तिच्या आवडीचं तिला थोडं करून. एकीकडे माझं जेवण पण चालू होतं संध्याकाळचं आणि म्हणजे मी तरी ना एकादशीच्या दिवशी रात्रीची जेवत, पण दुसरी माणसं घरातील जेवतात ना, मग त्यांची जेवणाची एकीकडे चालू होती म्हणजे तयारी. इकडे कढईमध्ये भाजीची तयारी चालू होती, पीठ पण उकडवलेलं तुम्ही बघितलंच असेल परातीत. तर ते पण एकीकडे चालू होतं आणि दुसरीकडं हिचे पास्त्याची तयारी चालू होती. बघा तिचा म्हणजे कधी कधी ना पूर्ण प्लेन पास्ता लागतो तिला, फक्त तेलात पास्ता मसाला आणि पास्ता उकडवून टाकायचा फक्त इतकाच, बाकीचं काही नसतं. पण आता तिची कशी इच्छा झाली काय माहिती, कांदा टोमॅटो टाकून पाहिजे होता तिला, म्हणून मग तिला तिच्या आवडीप्रमाणे करून आणि झाली. मग ती पण खुश आणि मग म्हणजे जेवण व्हायला आणि म्हणजे तोपर्यंत टाईम होता आणि भूक लागलेली, म्हणजे अशी छोट्या मोठ्या भुकीसाठी हा बनवून दिलेला मी तिला पास्ता. त्यानंतर मग लागलेली मी माझ्या जेवणाच्या तयारीला. असं तर तुम्हाला कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाय.